खडक माळेगाव येथे 9 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य सांस्कृतिक, सामाजिक व राज्यस्तरीय कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं। कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व जनसमुदायाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत ऐतिहासिक उपस्थिती दर्शवली। अनेक कलाकारांनी आपल्या कला, आदिवासी पारंपरिक नृत्य, गायन आणि सामाजिक संदेशातून उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमामुळे खडक माळेगाव परिसरात नवचैतन्य निर्माण झालं असून संपूर्ण वातावरण उत्साहाने भारावून गेले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी मार्गदर्शन करत सामाजिक एकता, संविधान रक्षण, महिला सन्मान व आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला। या कार्यक्रमाला आई संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वंदनाताई संसारे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। जनतेने दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कार्यक्रमाची चर्चा आता महाराष्ट्रभर सुरू झाली असून सोशल मीडियावरही कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। आई संघटना पुन्हा एकदा जनतेच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचं चित्र या कार्यक्रमातून पाहायला मिळाले। अच्छा, स्वतःची वैयक्तिक माहिती द्या। नाव ईश्वर प्रकाश नाईक। कोणता लुक केलाय तुम्ही? राजस्थानी आदिवासी। ओके, ठीक आहे। जय आदिवासी, जय जोहार। मला नाव पूजा विजय परदेशी सर, मैं राहणारी मालेगावनीच आहे। मी यूट्यूब कलाकार आहे आदिवासी। आणि लुक कोणता आहे तुझा? कोकणी आदिवासी बागलानी मिक्स। ओके, थँक्यू। अवनवीर एकलव्य यांच्या पोशाखमध्ये मी आज इथं आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रममध्ये सहभाग झालेलो आहे। आणि म्हणजे तुम्ही पायात काय घातले? ते पत्रिकडे आणि गळ्यात पण पत्रिकाड आहे, कानात कुंडल, हातात पण पत्रिकाड आहे। काय अजून इकडं? हा तिरकामटा बोलतात। डोक्याला कशाचं पीस आहे? गरुडचा आपला शिकारा म्हणजे गरुड पेन। हा, ओके, थँक्यू। मी नांदगाव तालुका, राहणार पिंपरखेड, जिल्हा नाशिक। नाच काय तरी नाव कोणता लुक केलाय हा? हे आपलं राजस्थान प्रादेशिक आदिवासी पोशाख आहे। माझं नाव एक्स आर्मी नाना मोरे। आर्मी म्हणजे आर्मी काम करता? करून आलो मी, रिटायरमेंट आहे। हा, रिटायर्ड झाले। चांगली गोष्ट। आणि हे गळ्यात काय घातले तुम्ही? पत्रीमाळ। आणि हे मणीचं काय आहे? मणीचं काय घातले गळ्यात? कवड्या माळ म्हणतो याला। याच्यामुळे आपण ना वेगळ्याच जर म्हणजे समाजामध्ये गेलो तर लगेच आपल्याला लोकांना कळून जातं का आदिवासी आहे। हा, पण मग कोणत्या जमातीतलं आहे ते? हे आदिवासी जमातीचे आपलं राजस्थान ते आहे, पण कोणत्या जमातीतलं आहे? आदिवासी आहे? भिल्ल, राजस्थानी भिल्ल। अच्छा। आणि हा पेहराव? हा पेहरा राजस्थानी आदिवासी पोशाख। राजस्थानी आदिवासी पोशाख। ओके, थँक्यू। जय आदिवासी, जय जवान, जय भीम। लोणी संगमेर तालुका, जिल्हा अहिल्यानगर। अच्छा, डोक्याला काय तुझ्या? डोक्याला मोराचा पण काय ते कोंबडीची पीस आहे। अच्छा। आणि लुक? गोंड आदिवासी काय? ओके, थँक्यू। सातारा तालुका, जिल्हा जळगाव। लुक कोणता केलाय? बिरसा मुंडा। भगवान बिरसा मुंडा। हातात काय तुझ्या? माहिती सांगू शकतो? माहिती थोडीफार। अजय प्रकाश चौधरी, दवेलला राहतो आणि तालुका साक्री, जिल्हा धुळे। कोणता पोशाख केलाय तुम्ही? आदिवासी म्हणजे आपलं मावची भागाचं।
ओके थँक्यू. गुजराती बिल पोशाख. ओके थँक्यू. पुढे सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. गळ्यात काय आहे तुमचे? कवड्याच्या माळ्या नसल्यामुळं ना द्राक्ष नेकलेस आदिवासी लोक घालतात ना कोकणी अच्छा ते शिक्के घातले. ठीक थँक्यू. ओके जादू जय आदिवासी जय जोहार. कुठून आले ताई आपण? पिंपळनेर साखरे. पूर्ण नाव? रवी मंदिरा. पोशाख? कोमल रविमाळ. ओके. पोशाख कोणता आहे? महाराणी गोंडवाला. ओके थँक्यू. डायरेक्ट पेजच्या खाली जायचं या. आपलं पूर्ण नाव? अनिता सोनवणे. कुठून आले आपण? मालेगाव. आणि हा कोणता लोक आहे? आदिवासी. ओके थँक्यू. नेक्स्ट. कुठून आले ताई आपण? माझं गाव आहे पाचोड, तालुका आहे पैठण, जिल्हा आहे संभाजीनगर. पूर्ण नाव? माझं नाव सोनाली माळी. पोशाख कोणता आहे तुमचा? ओके थँक्यू. नेक्स्ट. माझं नाव जय आदिवासी जय जवान. माझं नाव वैशाली विलास गांगुर्डे. ताई आपलं पूर्ण नाव सांगा. रुपाली शर्माळी. गाव? पिंपळनेर साखरेची धूळ. कोणता लुक केला तुम्ही? आदिवासी कपडे. हे कमराला काय आहे? दिंडी. कमराला ही पट्टा. पट्टा. ओके थँक्यू. नेक्स्ट. नाव सांगा. मला नाव सोनल पिंटू सोनवणे. गाव? गाव तर ती लुक कोणता केला तुम्ही? पावडन आदिवासी. ओके नेक्स्ट. माझं नाव सुनील मोरे. कुठून आलात तुम्ही? जळगाव तालुका. आणि हा कोणता लुक आहे तुमचा? आदिवासी निग्रो. अच्छा हे सगळं तुम्ही स्वतः तयार केलं? स्वतः तयार केलं मी घरी. बापरे कशाचे पिसार आहेत ते? गिधाडा म्हणतात त्याला. अच्छा आणि गळ्यात? गळ्यात ते साईडचे काटे.
सुनील मोरे. सुनील मोरे. ओके ठीक आहे. धारणा तालुका जिल्हा जळगाव. बिरसा मुंडा. भगवान बिरसा मुंडा. हे माहिती सांगू शकतो. हा. हे माझं नाव सुनील मोरे. कुठून आलात तुम्ही? बेळगाव तालुका. आणि हा कोणता लोक आहे तुमचा? आदिवासी निग्रो. अच्छा, हे सगळं तुम्ही स्वतः तयार केलं? स्वतः तयार केलं मी घरी. बापरे, कशाचे पिसार आहेत ते? हे गिधाडा म्हणतात त्याला. अच्छा, आणि गळ्यात? गळ्यात ते साईडचे काटे. सुनील मोरे. सुनील मोरे. ओके ठीक आहे. सगळ्यांनी अगोदर पूर्ण नाव सांगायचं. आदिवासीमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची वेशभूषा केलेली आहे ते सांगायचं. त्याबद्दल थोडीफार माहिती सुद्धा सांगायची, त्यावर जजिंग होईल. ठीक आहे. सगळ्यांनी पूर्ण नाव सांगायचं, कोणती वेशभूषा केलेली आहे ते सांगायचं. माझं नाव बिरसा जोपळे आहे. मी शॉर्ट जिंगल आता. कोणीही त्यांच्याजवळ गडबड करू नका, कारण की कार्यक्रम हा एकदम सुरळीत होत्या. विनाकारण इथं गोंधळ कोणी घालायचं नाही, नाहीतर आमची टीम बसलेलीच आहे. ते डायरेक्ट बाहेर होत तिकडे येतो बसून. या लवकर. ओके थँक्यू. पटापट पूर्ण वैयक्तिक माहिती सांगा. नाव गाव. माझं नाव अंकिता अरुण बर्डे. राहणार लोणी. अच्छा, कोणता पोशाख केला तुम्ही? पावऱ्या दिवशी. ओके थँक्यू. नेक्स्ट. सगळ्यांनी अगोदर पूर्ण नाव सांगायचं. आदिवासीमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची वेशभूषा केलेली आहे ते सांगायचं. त्याबद्दल थोडीफार माहिती सुद्धा सांगायची, त्यावर जजिंग होईल. ठीक आहे. सगळ्यांनी पूर्ण नाव सांगायचं, कोणती वेशभूषा केलेली आहे ते सांगायचं. माझं नाव बिरसा जोपळे आहे. मी पूर्ण नाव सांगायचं. माझं नाव रुपाली राजेंद्र ठाकरे. कुठून आले आपण? जळगाव शिरसोली. कोणता पोशाख केला हा? हे ठाकरे ते होते आदिवासी. ओके थँक्यू. ठाकरा दिवशी. आपलं पूर्ण नाव? अनिता सोनवली. कुठून आले आपण? मालेगाव. आणि हा कोणता लोक आहे? आदिवासी. ओके थँक्यू. नेक्स्ट.